तर गुड मॉर्निंग. तर आम्ही पेट्रोल पंपावर आलोय. तर इथं बघू शकता लहान 3 पोरी आहेत. तिघी पोरीला वडापाव पाहिजे. बताओ क्या क्या चाहिए तुम लोग को इसमें, बताओ फटाफट. अरे ऑनलाइन पैसा आएगा तो देंगे. तर गाईस आता तिघी पोरी चालल्या आमच्याकडून. तुम्हाला भेटतो अजून थोड्या नंतर. ते बघा, ते पोरी बघू शकता तुम्ही, काही पैसे मागताय. ते रोज भेटतात. जिथं पण मनसेचे ऑफिसवाले असतील याला लवकर घेऊन जावा. तर आम्ही आता थोडा टोल झाला आमचा पैशाचा. तर आता पेट्रोल टाकला आम्ही. आणि ते तुम्हाला पोरगी दाखवत होतो मी. ते मागे लागलं होतं आमच्या पैसे दे. तर तुम्ही ते आमचा मागं बसलाय तुम्ही. त्यांनी सगळ्यांना एक एक वडापाव दिलाय, कारण की त्याचा आज वाढदिवस आहे. सगळे त्याला कमेंटमध्ये बोला हॅपी बर्थडे. आम्ही रात्री दाखवतो त्याचा बर्थडेला दिवस काय आमचा. आता तुम्हाला मी पत्ता पण देतो. कारपुली नाका मध्ये गल्ली नंबर 302 पाडा. तिथून लेप मारून येऊ शकता तुम्ही. सगळ्याला आपल्या फॅमिलीला घेऊन येऊ शकता. तर राहणाऱ्या 15 कंपनी भेटून तुम्हाला आता पुढं. तर मंडळी, आपला विचार काय होता, सकाळी आपला मन होता कामावर जायचा. तर आम्ही कामाला तर काही गेलो नाही. तर मग आमचा एक मन झाला विचार वेगळा. तर आता एक तिघं असतो आम्ही, भाऊ असतो सोबत. कामाला तर गेलो ना, आता चाललो आम्ही जंगलाला. जंगलमध्ये जातो, जर 7 रूप पकडतो तुम्हाला दाखवतो मी. भेटू आपण काहीच. तर आम्ही आता पेट्रोल टाकला होता. आता काय तरी चालायचं दामोदर नगरच्या आतमध्ये आलो. ते गाडी पंक्चर झाली. तर मग आम्ही त्याला बोललो. तर आता तुझे मॅनेजर स्वतः सुटलो ना, आम्हाला सांगत पण नाही बरे का काय. आम्ही सुद्धा आता एका घंटा लेट गेलो असतो. आम्हाला माहितीच नव्हतं मॅनेजर सुटपूर आहे आज. जाऊन तो काय बोलला नाही माझ्या लाईफमध्ये बरोबर आहे. तर मग भेटू आम्ही तुम्हाला अजून थोडा पुढे गेलो. चला बाय गाईस. तर आता आपण आलोय जंगलात. बघू शकता 2 जण आपल्या सोबत आहेत. तर आता आपण इथून चाललोय जंगलामध्ये. एक खदान आहे मोठी, ती खदान असते. आता त्याच्याजवळ चाललो खदानीपाशी. बघू शकता तुम्ही चौकडे जंगलच आहे. तर आता तुम्हाला भेटतो अजून पुढे गेल्यावर, दाखवतो तुम्हाला माझ्यासोबत काय काय आहे काय नाही. तर गाईस, आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो नाही अजून. आम्ही आमच्या एक जुनी जागेवर आलोय, कारण की इथं मधात एकदा आम्ही इथं चूल बघू शकता तुम्ही आमची मागं. ही चूल अजून पण आहे. आम्हाला 6-7 महिने झाले. आम्ही इथं मटण बनवलं होतं चुलीवर येऊन. तर आता बघू शकता तुम्ही आमच्या भिवंडीतल्या मोठ्या जंगल आहे. लोकांना वाटतं शेर आहे, तिथल्या मोठ्या जंगल आहे. आता मला एक साप दिसलाय, तो साप तुम्हाला दाखवतो मी थोड्याच वेळात. काहीच. आपण आता खदानाच्या जवळ आलेलो आहे. थोडाफारच खदान लांब राहिले. तर इकडे बघू शकता मागा पण आहेत. त्या साईडला थोडा खालतून जायचा रस्ता आहे. इकडे झाडं झुडपं लागतात गाईस. तुम्हाला मी दाखवतो भिवंडीच्या जंगलमधली खदान, लय मोठी खदान आहे ती. त्या खदानीकडे मी चाललोय. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो खदान. चला भेटू आपण आता अजून पुढं. काहीच. आपण आता खदानाच्या जवळ आलेलो आहे. थोडाफारच खदान लांब राहिले. तर इकडे बघू शकता मागा पण आहेत. त्या साईडला थोडा खालतून जायचा रस्ता आहे. इकडे झाडं झुडपं लागतात गाईस. तुम्हाला मी दाखवतो भिवंडीच्या जंगलमधली खदान, लय मोठी खदान आहे ती. त्या खदानीकडे मी चाललोय. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो खदान. चला भेटू आपण आता अजून पुढं. तर आता आपण एवढा वेळाने टाईम बघत होतो, कधी खदान येईन कधी खदान येईन. तर खदानीच्या जवळ आलोय मी. रस्ता तर आतमध्ये जायचा बंद आहे. तुम्हाला वरतूनच दाखवतो खदान मी. खदान बघू शकता तुम्ही किती भरलेली आहे. एकदम फुल खदान भरले माझ्या मागं. चला मग आता भेटू आपण डायरेक्ट उद्या सकाळी. बाय. एवढाच होता आजच्या दिवसासाठी. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. मला गाईस. तर मग आता आपण तिथून तर निघलोय. त्या खदानीपासून छोट्या आल्या तुम्ही बघितल्या असेल. तर आता मी चाललोय, ती मोठी खदान होती. तर आता आपण चाललोय छोट्या खदानीपाशी. बघू शकता तुम्ही आपल्यासोबत आपले 2 भाऊ पण आहेत इकडं. तर तुम्हाला भेटतो त्या खदानीवर, बघतो मच्छी उच्ची काय दिसतात का. साप तर दिसला मला, तर मी दाखवू नाही शकलो, कारण की तो लय मोठा साप होता. पिवळ्या कलरचा होता, पुरा भयंकर होता. त्याला शिंग पण होते 2 शिंग पण बघितले मी त्याचे 2.
तुम्हाला दाखवले असते नाही, तुम्ही घाबरले असते त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही मी गाईस. तर मग तुम्हाला भेटतो आता मी पुढं. आता इथं आलो मी छोटा खदानीपाशी. तुम्हाला दाखवतो अजून पुढं जाऊन हे बघू शकता. इथे पण खदान आहे. अजून थोडा पुढे जाऊ, तिथं पण आपल्याला एक खदान लागेल. बघू शकता तुम्ही हे खदान. म्हणजे खदानीसोबत एक माझा एक छोटा किस्सा आहे. माझा मित्र होता, तो किस्सा मी सांगू नाही शकणार, तो लय डेंजर किस्सा आहे. चला मग बाय गाईस, तर भेटू आता आपण डायरेक्ट उद्या नवीन ब्लॉग चालू करू. कामाला जायचा तो. चला मग आजसाठी एवढाच बस गाईस. लास्ट बोलतो मी आता. लव यू सगळ्याला माझ्याकडून. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.